नवरात्र उत्सव हा देवी दुर्गेच्या 9 रूपांना समर्पित असलेला एक प्रमुख हिंदू सण आहे, जो 9 दिवस व रात्री चालतो। या काळात देवींच्या विविध रूपांची पूजा करून तिच्या चांगल्या शक्तीवर वाईटावरच्या विजयाचा उत्सव साजरा केला जातो। या उत्सवात घटस्थापन केली जाते, 9 दिवस उपास धरले जातात आणि त्यानंतर दसऱ्याला विजयादशमी या सणाची सांगता होते। मूर्तिजापूर तालुक्यातील सांगवी येथे नवरात्र उत्सव मोठी धूम दिसून येत आहे। गावातील नागरिक मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करीत असून या निमित्ताने सर्व जाती धर्माचे लोक एकत्र जमून सर्व धर्म समभावाचा संदेश देताना दिसून येत आहे। मूळचे सांगवी येथील रहिवासी व व्यवसाय निमित्त हैदराबाद येथे सध्या वास्तव्यास असणारे प्रतिष्ठित व्यवसायी व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र खांडेकर यांची देवी मातेवर असीम श्रद्धा असून ते हैदराबादवरून सांगवी येथे देवींच्या विशेष दर्शनासाठी आले। गावकऱ्यांनी त्यांना आरतीच्या यजमानपदाचा मान दिला व त्यांच्या हस्ते दुर्गा पूजन व आरती करण्यात आली। या प्रसंगी रवींद्र खांडेकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या व गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मत व्यक्त केले। नमस्कार, राम राम। हे माझं गाव सांगवी दुर्गवाडा। मी लहानचा मोठा इथं झालो। मला इतका आनंद झाला पाहून दुर्गा माता, शारदा माता यांची 11 वर्षापासून त्यांचे म्हणजे लोकांना एकत्रित करून जे कार्यक्रम करतात त्याची मला खूप खुशी वाटली। त्याच्यामध्ये मी सहभागी व्हावं म्हणून आज मी थोडंसं प्रसाद अर्पण केला। बुधवारी मी त्याचं पुन्हा आरती रूपामध्ये यांना देवीला अर्पण करल आणि यापुढे आम्हाला गावासाठी काय करायचं आहे, कसं करायचं आहे, मी यांच्यासोबत बसून मीटिंग घेऊन मला जे करायचं आहे ते मी करेल। गाववाल्यांचं, गावांचं, पूर्ण गावाचा मला खूप खूप आशीर्वाद आहे आणि यांना हार्दिक शुभेच्छा। शारदा माता, नवदुर्गा आणि येणाऱ्या दसऱ्याच्या यांना सर्वांना गावकऱ्यांना, माझ्या गावकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा। व गावाच्या विकासासाठी हैदराबाद सोडून मूळ गावी सांगवी येथे स्थायिक होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे। पुढे गावातील नागरिकांमध्ये व विशेषतः तरुण वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। अनेकांच्या सुखदुःखाच्या प्रसंगी कामी पडणारे रवींद्र खांडेकर यांच्या मूळ गावी परत येण्याच्या निर्णयामुळे गावकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। रवींद्र खांडेकर यांनी शून्यातून विश्व निर्माण केले असल्याने त्यांना प्रत्येक गोष्टीची जाण आहे। त्यामुळे ते गावात वास्तव्यास आल्यावर गावाच्या विकासाला चालना तर मिळेलच, पण अनेक समस्याही मार्गी लागतील, हा असा ठाम विश्वास गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर झळकत असताना दिसून आला। रवींद्र खांडेकर यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी नवरात्र उत्सव निमित्त गावकऱ्यांनी दुर्गा मातेजवळ साकडे घातले। या नवरात्र उत्सव संदर्भात BCN न्यूजचे प्रमुख मच्छिंद्र भटकर यांनी गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। या प्रसंगी महिला, पुरुष, लहान थोर मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगवी ते नवरात्र महोत्सवाचं आयोजन सुरू आहे आणि गेल्या 20 वर्षापासून इथं हे देवीचं स्थापना केली जाते। या संदर्भात माझ्यासोबत या सांगवी या गावातील एक नागरिक आहेत। दादा, नाव काय आपलं? प्रकाश खोपले। काय सांगा या कार्यक्रमाबद्दल? हा कार्यक्रम 20 वर्षापासून चालू आहे। इथं 21 वर्ष सुरू लागलं, पण या कार्यक्रमाच्या पूर्ण गाव एका जागी येते, सगळ्याचे मतभेद दूर होतं, सामाजिक कार्य घडते आणि एकोपा वाढतो। बोला, त्याच्यानं गावाची एकोपा कायम राहते। सर्व जाती धर्माचे लोक असतात, असं एका जातीचं कोणी नसते। मी सध्या आहे मूर्तिजापूर तालुक्यातील सांगवी या गावात। येथे महिलांचा फार उत्साह दिसून येत आहे। इथं शारदा उत्सव सुरू आहे आणि हे उत्सवानिमित्त इथं जेवणाचा जी तयारी सुरू आहे ते सुद्धा आपण इथं पाहू शकता। याचे कार्यक्रम असतात। आमचे कार्यक्रम संगीत खुर्ची, भजन, भारुड हे आम्ही 10 दिवस करतो। कोणाचं असते, कोण म्हणजे सहकार्य कोणाचं असते? सहकार्य आमचं हे सगळ्या गावाचं, रामदास तिळके, शोभाबाई तिळके, संजू तिळके। बंधुयेर माहेरी
कुंडल झळकते गाई कनका मुकुट हा शोभे कनका मुकुट हा शोभे हा सरी मूर्ती जनगण वदती हा सरी मूर्ती सती शारदा देवी सती करी जाई कुंडली भोगयाची जय जय भवानी मनोरमा देशुन पादर पिवाळा हार सोबरा माती देवनिया त्रिशूळा हरी कुंकुमरा जय जय भवानी मनोरमणी माता सुरवासनी चौला भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी अम्मी देवनिया पंचवडी वरमात्याची जाळी रोई शोभते पदकाळी पंथी सोयी जय जय भवानी मनोराणी माता पूर्वासनी चौदा भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी काली घालूया गुळगुळ नापी मुक्ता आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.